नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो म्हणण्यापेक्षा भावी शिक्षकांनो किंवा सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांनो म्हणण्यास जास्त योग्य ठरेल। ठीक आहे, तर आजपासून आपण आपल्या एज्युकल्चर या यूट्यूब चॅनलवरती टीईटीच्या रिलेटेड कंटेंट अपलोड करत आहोत। तर त्याच्याविषयी थोडक्यात एक माहिती देतो। मी माझ्या एज्युकल्चर ॲपवर ही टीईटीची एक बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे। टीईटी एक्झाम 2016 साठीची ही बॅच आहे। ठीक आहे, याच्यामध्ये संपूर्ण अंकगणिताचा आपण पेपर 1 आणि पेपर 2 मधले जवळजवळ 19 ते 20 पेपरचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण या बॅचमध्ये घेणार आहोत। तर एज्युकल्चर ॲप डाउनलोड करा, तुम्हाला ही बॅच इथं दिसेल। तर त्या बॅचमधल्याच एका पेपरचं आज आपण इथं डिस्कशन घेणार आहे, ते म्हणजे टीईटी 2025चा पेपर आहे। पेपर 1 आहे, त्याच्यातला भाग पहिला 30 प्रश्न असतात। प्रत्येक पेपरमध्ये 30 प्रश्न असतात। पेपर 1 पेपर 2, पेपर 1 पहिली ते 5वी, नंतर पेपर 2 6वी 7वी 8वी साठीचा। ठीक आहे, तर त्यातल्या पेपर 1चे 30 प्रश्नांपैकी भाग 1 म्हणजे पहिल्या 10 प्रश्नांचं डिस्कशन आपण याच्यात बघणार आहे। आता इथं मी जसं शिकवतोय सेम तशाच पद्धतीचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला त्या पेड बॅचमध्ये मिळणार आहे। जर तुम्हाला हे लेक्चर आवडला असेल तर शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या इतर सहकारी मित्रांपर्यंत हे पोहोचवायचं आहे। आधी स्वतः तुम्ही पूर्ण बघायचं आहे, सबस्क्राइब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून पुढचा कंटेंट सुद्धा लवकरात लवकर तुमच्या समोर येईल। अशाच प्रकारे आपण मराठी, इंग्लिश, सायन्स, समाजशास्त्र यांचं सुद्धा डिस्कशन आपण इथे घेणार आहोत। ठीक आहे, चला आजच्या आपण पेपरला सुरुवात करू, आजच्या लेक्चरला सुरुवात करू। 2025चा पेपर आहे, पेपर 1 आहे, म्हणजे पहिली ते 5वीचा पेपर आहे आणि त्यातलं भाग 1चं लेक्चर आपण आज इथं बघतोय। पहिला प्रश्न पहा, ग्राफ वरती प्रश्न विचारलाय तुम्हाला। पहिला काय असा ग्राफ देतात, या ग्राफ मध्ये काय सांगितलंय, एका गावाचे 4 दिवसांचे कमाल व किमान तापमान दर्शवले आहे, त्याचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तर द्यायचे। हे बघा, हे डार्क जे आहे ते कमाल वाला आहे आणि जरासं ब्लँक आहे, हे वाला ब्लँक जो आहे तो किमान तापमानाचा आहे। बरोबर, म्हणजे हे सोमवारचं दिले त्यांनी, इथं 30 आहे कमाल आणि किमान किती आहे 20 आहे। मग म्हणजे इथं 30 आणि इथं 20 असं मी लिहू शकतो। परत इथं 25 आणि इथं परत 20 लिहू शकतो। परत इथं मी 35 आणि इथं मी 25 लिहू शकतो आणि नंतर इथं 40 आणि इथं मी काय लिहू शकतो, इथं 25 लिहू शकतो। डन। आता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर काय ते पाहू आपण। काय विचारले, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? फरक जास्त आहे म्हटलंय। आता सोमवारी जर फरक बघितला 30 आणि 20, तर सोमवारी फरक कितीचा आहे, 10चा आहे। मंगळवारी कमाल आणि किमान मध्ये 25 आणि 20 मध्ये 5चाच फरक आहे मंगळवारी। बुधवारी बघू आपण, बुधवारी कितीचा आहे रे, 35 आणि 25 मध्ये 10चाच फरक परत झाला। आणि गुरुवारी 40 आणि 25 मध्ये कितीचा फरक झाला, 15चा फरक झाला। म्हणजे त्यांनी काय विचारले, फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? 15चा फरक हा सगळ्यात जास्त आहे। म्हणजे कुठल्या दिवशी येतो, गुरुवारी आहे। म्हणजे फरक कुठल्या दिवशी जास्त आहे, गुरुवारी जास्त आहे। एकदम सोपा प्रश्न होता, याला डेटा इंटरप्रिटेशन असं आपण म्हणतो। या टॉपिकला काय म्हणतो आपण, डेटा इंटरप्रिटेशन, माहितीचे आकलन। माहितीचे आकलन म्हणजे थोडक्यात DI म्हणतो आपण याला, DI म्हणतो। त्यातला एकदम सोप्या पद्धतीचं DI आपल्याला हे विचारलेलं होतं। याच्यात अजून काय असतं, बार ग्राफ झाला हा, नंतर टेबल असतं, नंतर लाईन ग्राफ असतो, त्याच्यानंतर पाय चार्ट असतो आणि निबंध वजा, त्याला कॅसलेट DI म्हणतो। अशा पद्धतीचे प्रश्न हे सगळे डेटा इंटरप्रिटेशन मध्ये येतात। पुढचा प्रश्न सुद्धा याच्यावरचाच आहे, तोच ग्राफ आहे। 4 दिवसाच्या किमान तापमानांची बेरीज व कमाल तापमानांची बेरीज यातील फरक। आता किमान तापमानांची बेरीज म्हणजे खालचे खालचे वाले 20 20 25 25 20 20 25 25 20 20 25 25 हे झाले किमान तापमान। ह्यांची बेरीज किती आहे, 25 आणि 25 50, 50 आणि 40 90। किमान तापमानाची बेरीज किती झाली रे, 90 झाली। किमान तापमानाची बेरीज 90। आता कमालची बेरीज करू, कमाल कोण कोण आहे, 30 25 35 40, 30 25 35 आणि 40 ही झाली कमालची बेरीज। किती झाली ही, 40 आणि 30 70, 70 आणि 30 100, 100 आणि 20 120 आणि हे 10 130। ही कशाची झाली, कमाल, जास्तीत जास्त। किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त। तर त्यांनी काय विचारलं, याच्यातील फरक विचारलेला आहे तुम्हाला। मग 90 आणि 130 मध्ये कितीचा फरक आहे रे, 40चा फरक आहे। 90 आणि 130 मध्ये कितीचा फरक आहे,
40चा फरक आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर 1 40. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? एकदम सोप्या पद्धतीनं चाललोय आपण, काही गडबड करत नाही. पूर्ण बॅच मी अशाच पद्धतीने घेतलेली आहे. तुम्ही बिंदास जॉईन करू शकता, तुमच्या वेळेत कधीही बघू शकता तुम्ही लेक्चर, आणि कितीही वेळा बघू शकता. असं काही नाही की एका लेक्चरला. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच ॲपमध्ये एकदाच बघा, दोनदाच बघा असं लिमिट असतं. आपल्या इथे तसं काही नाही. एक लेक्चर तुम्ही 100 वेळा जरी बघितलं तरी काही फरक पडत नाही, आणि तुम्हाला हवे त्या वेळेत डाउनलोड करून ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा तुम्ही लेक्चर पाहू शकता. एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करायचं, त्याच्यात शिक्षक भरती सेक्शन आहे, त्याच्यात ही तुम्हाला गणित बुद्धिमत्ताची PYQ बॅच TETची दिसून जाईल तुम्हाला. ओके, पुढचा प्रश्न बघा. 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? आता किती अंशाचा कोन विचारले, याचा अर्थ थिटा. मग थिटा बरोबर काय असतं, 11/2m मायनस 30h, ह्याला आपण म्हणतो थिटा. आणि किती वाजता ते विचारले, 11:15, 11:15. मग मला सांगा 11/2m, 11/2 m किती आहे रे, m 15 आहे, तर गुणिले 15 केला आपण, वजा 30 × h, h किती आहे, h आहे 11. बरोबर, सोडवायचं. आता ह्याला 11 गुणिले 15, 11ला गुणायची सोपी पद्धत काय सांगितली मी तुम्हाला, जर 15ला 11ने गुणायचं असेल तर काय करायचं, 1 इकडे लिहा, 5 इकडे लिहा, आणि मध्ये त्यांची बेरीज लिहा, 5 आणि 1 6. किंवा 26ला जर 11ने गुणायचं आहे तर काय करणार, 6 इकडे लिहिणार, 2 इकडे लिहिणार, आणि मध्ये त्यांची बेरीज 6 आणि 2 8. कळालं का? अशा पद्धतीने अशा गमती जमती सुद्धा आपण बॅचमध्ये घेतलेल्या आहेत. मग पहा काय करायचं, 11 गुणिले 15 करायचं आहे, म्हणजे 1 इकडं 5 इकडं, 5 आणि 1 6 भागिले 2, वजा 11 त्रिक 33, किती आलं रे, 330. मग मला सांगा आता, बे 8 16, बे 2 4, बे 5 10, वजा 330, किती येतं याचं उत्तर, 330 मधून आपल्याला किती घालवायचं आहे, 82.5, 82.5 घालवलं आपण, तर काय उरलं आपल्याकडं, 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 10तून 3 गेले 7, हातचा आला 1, 13तून 9 गेले 4, हातचा आला 1, आणि 3तून 1 गेला 2, 247.5. आता 247 पॉईंट ऑप्शनमध्ये आहे का, नाही. असेल तर ते उत्तर लिहायचं, नसेल तर याला काय करायचं, आपण 360 मधून वजा करायचं. असं का, जेव्हा आपण एखादा कोन मोजतो तेव्हा तो कोन हा पण असू शकतो किंवा हा पण असू शकतो. उत्तरात हा असेल तर हा लिहायचा, नसेल तर सर्कलचं मेजरमेंट किती असतंय, 360, 360 मधून त्याला वजा करायचं. मग 360 मधून आपण आलेल्या उत्तराला वजा करू, काय येतंय, 247.5. 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 10तून 8 गेले 2, हातचा आला 1, 6तून 5 गेला 1, आणि 3तून 2 गेला 1. तर अशा प्रकारे 112.5 हे त्यांच्यातलं कोणाचं माप असेल. कळालं? वेगळं काहीही लक्षात ठेवायची गरज नाहीये, तुम्हाला हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. थिटा बरोबर 11/2m वजा 30h. कळलंय सगळ्यांना व्यवस्थित? घड्याळाचा एक प्रश्न फिक्स असतो, चुकायचा नाही अजिबात. एकदम सोप्या पद्धतीनं हा तुम्हाला सोडवता येतो. पुढे जाऊ आपण. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतं, जर मी तुम्हाला म्हणलं त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, सरळ सलग संख्यांची बेरीज असते. तर n × n+1/2 हा सलग संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला आहे, n × n+1/2. आता त्यांनी काय म्हणले, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे 3ला पहिली त्रिकोणी संख्या म्हणले त्यांनी, पहिली. पण ती पहिली त्रिकोणी संख्या कशापासून तयार झाली बघूया आपण, n × n+1/2. याचाच अर्थ n × n+1, 3 दुनी इकडचं गेलं काय होणार 6, बरोबर. म्हणजे n काय पाहिजे रे, n पाहिजे 2, आणि इकडे 2 आणि 1 3, बेत्रिक 6 सलग संख्यांचा गुणाकार, म्हणजे n किती आला आपला 2. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या तुम्हाला कशापासून मिळाली, 2 पासून मिळाली. पहिली त्रिकोणी संख्या तुम्हाला 2 पासून मिळाली. आता तुम्हाला काय विचारले, तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या, आता दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी त्रिकोणी संख्या कशापासून मिळेल, 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6. पाचवी त्रिकोणी संख्या तुम्हाला 6 पासून मिळेल. मग चला त्रिकोणी संख्या काढू. पाचवी काय आहे, पाचवी त्रिकोणी संख्या काय आहे, तर 6 पासून मिळणार आहे, म्हणजे 6 गुणिले n+1 7 भागिले 2, म्हणजेच काय, बेत्रिक 6 आणि 7 त्रिक 21. तर पाचवी त्रिकोणी संख्या काय झाली, जर 3 ही पहिली असेल तर पाचवी त्रिकोणी संख्या काय झाली 21. मग त्यांनी काय विचारलंय,
5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? मग आता ह्या 21चा वर्ग, 21चा वर्ग किती रे? 441. कळलं? तुम्हाला याच्यात काय माहित पाहिजे होतं? त्रिकोणी संख्या. आणि त्यांनी दिल्या पहिली त्रिकोणी संख्या 3, तर ती कितीपासून आली ते बघायचं. तर ती 2 पासून आली. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या 2 पासून मिळते, दुसरी 3 पासून, तिसरी 4 पासून, चौथी 5 पासून आणि पाचवी 6 पासून बनणारी त्रिकोणी संख्या ती कुठे आहे? 6 गुणिले 7 भागिले 2 आपल्या फॉर्म्युल्याने काढले 21 आले. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या जर 3 असेल तर पाचवी त्रिकोणी संख्या कुठली आहे? 21. आणि त्या 21चा त्यांनी वर्ग विचारलेला आहे. 21चा वर्ग किती? 441. कळालं? किती सोप्या पद्धतीनं, किती हळूवार चाललेला आहे. तुम्ही फक्त मन लावून बघायची गरज आहे, काही तुम्हाला अवघड जाणार नाही. पुढे जाऊ आपण. 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? असं त्यांनी तुम्हाला विचारलंय. बघितलं की तुम्हाला वाटतं काहीतरी टायपिंग मिस्टेक झालंय वाटतं का? 5 अंकी संख्या म्हणले तर 4च दिले, त्याचा काहीच फरक पडत नाही. त्यातला कुठला तर अंक डबल वापरू आपण. मोठ्यातल्या मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठ्यातला मोठा अंक 2दा घ्यायला लागेल. मग मी तो 8 अंक 2दा घेतला. 8 आणि 8 सुरुवात केली, मोठी संख्या बनवायची आहे. त्याच्यानंतरचा मोठा अंक कुठला आहे? 7. बरोबर. त्याच्यानंतरचा मोठा अंक कुठला आहे? 2. आणि त्याच्यानंतरचा मोठा कुठला आहे? 0. झाली का मोठ्यातल्या मोठी? परत लहानात लहान 5 अंकी. आता पहिल्यांदा तर 0 घेऊ शकत नाही, मग पहिल्यांदा तुम्ही काय घेणार? 2. कारण पहिल्यांदा 0 घेतलं तर ती 5 अंकी संख्या बनेल का? नाही, 4 संख्या बनणार. आता लहानात लहान कुठली? 0. नंतर काय? परत डबल 0 घ्यायचं आणि परत काय? 7 आणि परत किती? 8. आणि ह्याच्यातलं त्यांनी काय विचारलंय? फरक. ही मोठ्यातल्या मोठी 5 अंकी झाली, ही लहानातल्या लहान 5 अंकी झाली. बघा, 10तून 8 गेले 2, हातचा आला 1. 12तून 8 गेले 4, हातचा आला 1. 7तून 1 गेला 6, 8तून 0 गेले 8 आणि 8तून 2 गेले 6. म्हणजे काय झाली संख्या? 68,642. लहान मुलांचा प्रश्न आहे. फक्त गडबड कुठे येणार? 4च अंक दिलेत, जरासं कन्फ्युजन होणार. 5 अंकी संख्या विचारली आहे, 4च अंक दिलेत, कसं करायचं? मोठी विचारले तर मोठा अंक डबल घ्यायचा. लहान विचारले, 0 लहान आहे पण तो डबल घ्यायचा, पण तो सुरुवातीला घेऊन चालेल का? नाही. मग त्याच्यानंतरचा लहान आहे तर तिथनं सुरुवात करा. का? 0 जर सुरुवातीला घेतला तर ती 5 अंकी संख्या बनणारच नाही. समजलं? काय लिहायचं आन्सर? 68,642. नेक्स्ट. नमिताने गृहउद्योगासाठी दशादशे 7.5 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? बरोबर. आता 7.5% दराने घेतले. आपल्याला माहित आहे व्याज म्हणजे काय असते? व्याज म्हणजे असते क भागिले 100. मग मुद्दल किती आहे? 1,50,000 मुद्दल आहे. बरोबर. व्याजाचा दर किती आहे? 7.5. म्हणजे 7 दोन्ही 14 आणि 15/2 लिहू काय याला? 7 दोन्ही 14 आणि 15/2. पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपण अपूर्णांक केलं, बरं पडतं म्हणजे आपल्याला जरा. 15/2. आणि किती वर्षांसाठी घेतलेत? 8 वर्षांसाठी. आणि भागिले 100. बघा मग कसं कसं आपण करू शकतो. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, बेक बे बेचोक 8. मग राहिलं किती रे? राहिलं किती? इकडे येणार 15 चोक 60, म्हणजे इकडचे 1500 गुणिले 15 चोक 60. म्हणजे परत किती राहिलं? 15 सख 90 आणि त्याच्यावर हे 3 शून्य. 90,000 तिला काय येणार? व्याज येणार. 90,000 व्याज. लगेच 90,000 उत्तर लिहायचं नाही. त्यांनी काय विचारलंय? तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? हे तर फक्त व्याज, मुद्दल पण द्यायला लागेल ना बँकेला. मग एकूण किती? त्याला आपण काय म्हणतो? रास. रास म्हणजे काय? मुद्दल अधिक व्याज. मग एकूण किती द्यायला लागेल? रास. एकूण द्यायची रक्कम रास असते, मुद्दल प्लस व्याज. मग मुद्दल किती आहे आपलं? मुद्दल आहे आपलं 1,50,000 अधिक व्याज किती आपलं? 90,000. 15 9 24. याचा अर्थ किती रक्कम द्यायला लागेल रे? 2,40,000 रक्कम तिला द्यावी लागेल. ऑप्शन नंबर 1. कळालं का? एकदम सोप्या पद्धतीने. लक्षात काय ठेवायचं होतं? व्याज बरोबर मदक भागिले 100 असते आणि रास म्हणजे एकूण द्यावयाची रक्कम, म्हणजे त्या मुद्दल मध्ये व्याज पण मिसळून द्यायचं असतंय. समजतंय सगळ्यांना व्यवस्थित?
कमेंट करून सांगायचं आहे तुमचे काही सजेशन असतील वगैरे वगैरे, ठीक आहे. तर त्यानुसार मग बॅचमध्ये पण इम्प्रूव्हमेंट असं करता येतं आपल्याला. ओके, चला पुढे जाऊ आपण. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या बॅचची लिंक मी दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमधून क्लिक केलं तरी तुम्ही ॲपवर जा किंवा एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा. शिक्षक भरती हा सेगमेंट आहे तिथे, त्याच्यामध्ये तुम्हाला ही बॅच दिसून जाईल. पुढचा प्रश्न, एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण मिळाले. मराठीत किती मिळाले? 30 पैकी 24. परत विज्ञानात 75 पैकी 63, विज्ञानात 75 पैकी 63, हिंदीत 90 पैकी 63, हिंदीमध्ये 90 पैकी 63 गुण मिळाले. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? आता ठीक आहे, गणितातले इथं दिलेच नाही आहेत वाटतं. गणितातले एक सेकंड, प्रिंटिंग मिस्टेक मध्ये बघतो मी गणितातले गुण किती आहेत. गणितात 50 पैकी 38 गुण मिळाले. गणितात 50 पैकी 38 गुण. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? शेकडा काढायचा आहे तर सरळ 100 ने गुणू सगळीकडे, पर्सेंटेज निघतं. मग पहा मग कसं येणार. शून्याला शून्य गेले, 3 8 ते 24, 8 10 80% गुण. परत 25 त्रिक 75, 25 चौक 100, 21 त्रिक 63, 21 चौक 84% गुण. परत शून्याला शून्य गेले, 9 7 63, 7 10 70% गुण. 50 दुनी 100, 38 दुनी किती 76% गुण. त्यांनी विचारले काय, तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? सगळ्यात अधिक गुण कशात आहेत? 84 आहेत. ते कशात आहेत? विज्ञानात. म्हणजे ऑप्शन नंबर 4, विज्ञानात तिला सगळ्यात जास्त गुण मिळाले. पुढे जाऊ आपण. सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली. म्हणजे एकूण किती रुपयाला पडली तिला? खरेदी किंमत किती झाली? एकूण 50 डझन केळी घेतलेत, किती रुपये दराने? 60 रुपयाला डझन. म्हणजे एक डझन 60 रुपयाला, तर 50 डझन किती रे? 5 सक्क 30, 3000 रुपयाला तिने किती घेतले? 50 डझन. आणि 550 शेकडा या दराने विकली. म्हणजे 100 कितीला विकली? 100 550 ला विकली. 100 550 ला विकली. मला सांगा, 50 डझन खरेदी केले होते. 50 डझन, 50 डझन, एक डझन म्हणजे 12, तर 50 डझन म्हणजे 12 पंचे 60, किती आलं रे? 600. मग 100 तिनं 550 ला विकली, तर 600 कितीला विकेल? याला गुणिले 6 केलं तर याला पण गुणिले 6 करा. 100 काय ती केळी आहेत, 100 केळी 550 ला, तर 600. 600 का काढलं? आपल्याला खरेदी आणि विक्रीची वस्तू सेम पाहिजे असतात, त्याशिवाय काढता येणार नाही. 50 डझन म्हणजे काय? 600 केळी, बरोबर. मग इकडे पण 600 केळी करू. 6 न गुणायचं 0, 6 पंचे 100 ला 6 न गुणलं म्हणून ह्याला 6 न गुणा. 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33. म्हणजे कितीला विकली रे त्यांनी? 3300 ला. खरेदी कितीला केली होती? 3000 ला. म्हणजे या संपूर्ण व्यवहारात त्यांना किती रुपये फायदा झाला? तिला, सोनालीला 300 रुपयाचा काय झाला रे? फायदा झाला. 300 रुपयाचा फायदा झाला. ऑप्शन नंबर 2, 300 रुपयाचा नफा झाला. कळतंय? एकदम व्यवस्थित. 50 डझन, एक डझन 60 रुपयाला, तर 50 डझन 3000 रुपयाला. 50 डझन म्हणजे किती? 600. एक डझन 12 असतं, 50 डझन म्हणजे 12 पंचे 60, 600 आलं, बरोबर. 100 550 ला विकली, तर 600 कितीला? 100 ला 6 न गुणलं म्हणून ह्याला पण 6 न गुणा, 3300 ला. थोडक्यात 600 केळी 3000 ला खरेदी केली, 600 केळी 3300 ला विकली, म्हणजे 300 रुपये काय झाला? आपला फायदा झाला. ऑप्शन नंबर 2. कळतंय? चला पुढे जाऊ आपण. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यास संगत कोणांच्या किती जोड्या मिळतील? फॉर एक्झाम्पल, ह्या दोन समांतर रेषा छेदिकेने छेदलं म्हणजे सेम दिशेला त्यांचे कोण पाहिजेत. म्हणजे कुठले? संगत कोण म्हणजे काय? सेम दिशेला कोण. ह्या समांतर रेषा म्हणजे हा कोण, हा कोण सेम, हा कोण आणि हा कोण, दोन जोड्या मिळाल्या. परत हा कोण आणि हा कोण, तिसरी जोडी, आणि हा कोण आणि हा कोण, चौथी जोडी. तर किती जोड्या मिळतील रे? 4 जोड्या मिळतील. संगत कोणांच्या किती जोड्या मिळतील? 4. आणि संगत कोणांचं माप काय असतं? समान. म्हणजे 1 आणि हे 3 समान आहेत.
2 आणि 4 समान आहेत, 5 आणि 6 समान आहेत, 7 आणि 8 काय आहेत रे समान आहेत. कळतंय का? परत ह्याच्यातले पण बरेचसे गोष्टी, 2 आणि 7 पण समान विरुद्ध कोण, 1 आणि 5 पण समान विरुद्ध कोण, 4 8 समान, 3 आणि 6 समान विरुद्ध कोण. परत व्युत्क्रम कोण पण समान, 4 आणि 7 पण समान. जिथं जिथं झेड तयार होतंय, हा झेड तयार झाला का ते व्युत्क्रम कोण, हे व्युत्क्रम कोण, 3 आणि 5 पण समान. ओके. अंतरकोण, अंतरकोणाची 4 आणि 5 ची बेरीज किती 180, 3 आणि 7 ची बेरीज किती 180. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत की ज्या प्रत्येक प्रश्नाच्या वेळी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ह्या एक्स्ट्राच्या गोष्टी बॅचमध्ये पण सेम अशाच पद्धतीने आपण घेतलेलं आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा, ठीक आहे, 16 ची जीवा आहे, हा सर्कल आहे, ही 16 ची जीवा झाली, हा सेंटर झाला तिचा. वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर असल्यास, वर्तुळ केंद्रापासून किती आहे रे 6 आहे, तर त्रिज्या किती. आता ही वर्तुळ केंद्रापासून 6 आहे, 16 ची होती म्हणजे इथं 8 असणार, इथं 8 असणार. आणि तुम्हाला काय त्रिज्या विचारले, त्रिज्या काय असते केंद्रापासून वर्तुळाच्या कुठल्या पण बिंदूचं अंतर, तुम्हाला हे विचारलं. मग तुम्हाला काय जाणवतंय का, हा आहे पायथागोरस. मग पायथागोरस म्हणजे काय असतं, कर्ण वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर म्हणजे क्वेश्चन मार्कचा वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. हे काय शिकतो आपण, पायथागोरस थेरम. मग 6 चा वर्ग किती 36 आणि 8 चा वर्ग किती 64. 36 आणि 64 किती आलं रे 100. पण 100 काय झालं, कर्ण वर्ग झाला. मग कर्ण वर्ग 100 असेल तर कर्ण किती 100 चा वर्गमूळ किती 10. म्हणजे हे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार 10 आणि तेच काय रे तुमची त्रिज्या. त्रिज्या काय आली 10. कधी कधी नीट बघायचं, व्यास विचारतात, मग 10 लिहू नका, 20 करा उत्तर. समजते. तर हे काय होतं, पायथागोरसचं थेरम वापरून हा प्रश्न आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडवला. ह्याला जीवा म्हणायचं असतं. सेंटर म्हणजे वर्तुळावरच्या कुठल्या पण 2 बिंदूंना जोडणारी जी रेषा असते त्याला जीवा. आणि ही सगळ्यात मोठी कुठं असते, जेव्हा तो तिचा डायमीटर बनतो तेव्हा ती सगळ्यात मोठी असते. डायमीटरमध्ये सुद्धा एक म्हणजे व्यास म्हणजे पण काय असतं जीवाच असतं. व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास. ठीक आहे. तर हा होता प्रश्न. ओके. तर आपण हा भाग पहिला बघितलेला आहे. कुठला पेपर बघितला आपण, TET 2025 मधला भाग पहिला बघितला. आणि ही आपली एज्युकल्चर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. तिथं तुम्हाला TET एक्झाम 2026 पेपर 1 आणि पेपर 2 अंकगणिताची PYQ बॅच आहे. जवळजवळ 20 पेपर आहे त्याच्यात. हे सगळे तुम्हाला मिळून जातील आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. असेच अजून 2 भाग येतील 2025च्या पेपरचे आणि मग बाकी सगळे पेपर आपण बॅचमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला डेफिनेटली या बॅचचा फायदा होणार आहे तुमच्या जूनमधल्या पेपरसाठी. तर नक्की बॅच जॉईन करा आणि तुमचा गणितातला स्कोर वाढवा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. कमेंटमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारू शकता आणि माझा नंबरसुद्धा मी इथं दिलेला आहे, याच्यावर सुद्धा तुम्ही मला डाऊट विचारू शकता. चलो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आपण पार्ट 2 बघूया आपण 2025चा. आत्तापुरता आपण इथं थांबतोय. थँक्यू सो मच.